वर्षात सगळीकडे ते ओरिजिनल डुप्लिकेट चालू झालं. आमची शिवसेना ओरिजिनल होती, एक कुडली, मग ती त्याच्यातनं एक पिलू तयार केलं, मग ती डुप्लिकेट झालं. मग पवार साहेब राष्ट्रवादीत एक राष्ट्रवादी फोडली, तिचं एक पिल्लू तयार केलं. तसं आपल्या मतदारसंघात ओरिजिनल उमेदवार तुम्ही आहे आणि एक डुप्लिकेट तयार केला. लक्षात ठेवा. आणि सगळ्या मतदारसंघाला काही सगळ्या जिल्ह्याला सांगावं लागणार नाही. आमदारकी खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा स्वाभिमानानं मी सांगतो, बालके कुटुंबाच्या खऱ्या अर्थानं माध्यमातून भगीरथ दादांना त्या आमदारकीचा खऱ्या अर्थानं सुवर्ण मुकुट पुन्हा एकदा चढवायचा असेल तर तुम्ही आम्ही कामाला लागणार. निश्चितपणानं सांगतो, चिन्ह एक लय भारी झालं, बरं झालं तुम्ही पंजा हात घेतला, त्याला खर्च नसतो का, नुसता हात कसं आहे. तुम्हाला सांगतो, समोर तो उमेदवार सुद्धा एखाद्याला हात मारायला म्हणलं तर आपलं हात वर पंजा चला, लय कमी खर्चात तुम्ही नियोजन लावलं आणि आमची काळजी मिटली हो. ही झालं ती ताईचं सुद्धा मी आभार मानणार आहे. तुम्ही थेट दिल्लीवरनं तिकीट आणलं, हे तर तिथं पडलं नाही. आणि काय माहित आहे का, निवडून कोण येतो, जनतेच्या मनात कोण आहे हे ओळखता आलं पाहिजे. जनतेच्या मनात जो आहे तो त्या सभागृहात दिसला पाहिजे. त्यासाठी ही भूमिका आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज विकासाच्या गप्पा मारल्या जाते. आता 2-3 खऱ्या अर्थानं 2-4 दिवसानंतर आपले येतील बघा फडणवीस साहेब गाजराचा पाऊस पाडायला. दुसरा काय उद्योगच नाही, असं कवट्या माकासारखं आवाया काढून आणि म्हणून अरे काय लावलं जातं. हा, मतदारसंघातली जनता स्वाभिमानी आहे. झालेल्या चुका आम्ही निश्चितपणानं सगळे मिळून निस्तारून खऱ्या अर्थानं आता हातात हात घालून हा विजय सुखकर करू. आणि विजय हा साधा सुद्धा न ठेवता रेकॉर्ड ब्रेक असा विजय निर्माण करून खऱ्या अर्थानं वंदनीय नानाला एक श्रद्धांजली वाहायचं काम करू. भगीरथ दादा, आम्ही तुमच्यावर प्रेम आहे म्हणून अजिबात आलेलो नाही. स्वर्गीय भारत नाना बालकेंनी माझ्यासारख्या सर्वसामान्य अनेक कार्यकर्ते, मी नाही म्हणत, त्याची गिनती शेकडो मध्ये होती, 100च्या वर होती. आमच्या सर्वसामान्य घरातल्या पोरांना पुढे आणायचं काम केलं. आमच्यासारखी लोक आज उभा राहून तुमच्या समोर बोलतायत, नेते म्हणून बोलतायत, ती केवळ आणि केवळ स्वर्गीय नानांमुळे झालंय. आणि म्हणून त्यांचे उपकार फेडायसाठी आणि पुन्हा एकदा सांगतोय, खऱ्या अर्थानं नानांचा विचार पुन्हा एकदा जागवायचा असेल तोच, आणि तीच खऱ्या अर्थानं स्वाभिमानी भूमिका जर पुन्हा घ्यायची असेल तर आदरणीय भगीरथ दादांना आपल्याला विधानसभेत पाठवणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं येत्या काळामध्ये आता तुम्ही बघितलं, आचारसंहितेच्या आधी नारळ फोडायला चालू झाले सगळीकडे. कशाचं नारळ होतं ती काय काय गावातल्या कार्यकर्त्यांना विचारलं, नारळ कशाचं फोडलं, काय माहित नाही, रस्त्यावरून फोडून गेलेत मला. काय ठिकाणी तर बोर पाडल्यावर मला कळलं पाणी लागतच नव्हतं, नारळाचंच पाणी येत होतं. एवढं नारळ फोडायचं काम केलं. म्हणजे तुम्ही किती लोकांना वेड्यात काढणार आहात. बरं, समोरचा माणूस तर तसा पाहिजे की लेवलचा, बाबा त्याच्याकडे बघून माणूस येड्यात निघेल. एकदा निघलं चुकून म्हणून काय सारखं निघत असतं का. आता चुकबोल होणे नाही. आपल्या हाताचा पंजाचं बटन जे आहे ते व्यवस्थित जायचं, हळूच जाऊन बटन दाबायचं. तोही आवाज आला की तिकडे व्यवस्थित कार्यक्रम लागलेला असेल, तुम्ही व्यवस्थित कार्यक्रम करावा अशी हात जोडून विनंती करतो की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.